गुड मॉर्निंग। आजचा दुसरा दिवस। काल आम्ही गेलो नाही म्हणून आम्ही आज जाणार आहे, कारण की काल खूप उशीर झाला आणि गाड्यांना भरपूर गर्दी होती म्हणून आज जातोय। आता 8 वाजले, वातावरण बघा कसं झालंय। इथे चालले हे लिंबाचं झाड कमी करतायत। गोलू गोलू उभा आहे तिथं, गोलू पप्पावर नाही लक्ष त्याचं। ते लिंबाच्या फांद्या चालले तोडायच्या आणि इथं माझी माऊ। छानपैकी सकाळची चूल चालू आहे। इथं आमचा प्रकाश चहा पितोय, झालाय पिऊ। आणि वैशी लिंबाचा पाला गोळा करते। सकाळचे आज 8:15 वाजले आणि असलं आभाळ आलंय। पप्पा चालेत फांद्या घेऊन। मी यांना चहा गरम गरम करून आणते। बोलू आता मामाकडे आला, कशाला रडतोय काय माहिती। अरे 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 गोल 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 राणी नाही नाही। खाणं पिणं करून आता आम्ही चाललो आहोत मुंबईला। अजून चाललो नाही आहोत घरात, तोपर्यंत मम्मी देते सगळ्यांना पेढे खायला। लग्नाचे पेढे अजून संपले नाहीत। कंदी पेढा, सातारी कंदी पेढा या खायला। सगळ्याची तयारी झाली। इथं माझा भाऊ आणि मयंक नाश्ता करायला बसला आणि सचिन पण नाश्ता करतोय। आत्या आमची हमेशा प्रत्येक व्हिडिओ तशीच झोपलेली दिसत तुम्हाला। चला आता आम्ही निघालो निरोप घेऊन। चिऊ चालली मामीचा निरोप घेऊन, मी चालली माझ्या वहिनीचा निरोप घेऊन। चला आता जायची इच्छा नाही, काय करायचं। ओढणी राहिली बघा, चांगली राहा बाकी काय करू नका, चांगली राहा। चला आमची गाडी तिथे आली, येईल काय चांगलं राहा। चला चला निघालो आता आम्ही। गाडीत बसले सगळे। चला आत। आम्ही जसे सगळे गाडीत एकत्र बसलो ना, तसं म्हणजे मम्मी भरपूर रडायला लागली। तिला म्हणजे बेकार वाटलं की आम्ही सगळे तिघी पण एकत्र निघालो। दीपा काल निघाला आणि आम्ही आज दोघी निघालो, पण मम्मी भरपूर रडत होती। आपल्यासारखा विचार केला नदी बाय बाय। इथं आत्याला सोडवायला चालले ते, प्रकाशाला सोडून। आत्या चालले सैदापुराला। गाडीला भरपूर गर्दी आहे म्हणून आम्ही पाचोडवरून साताऱ्याला निघालोय। ठाणा गाडी भेटलेली आता आम्हाला। आम्ही गाडीमध्ये चढतोय, ठाणा गाडीमध्ये। वैशू आणि चिऊ बसले इथे।
काल गाड्याने एवढी गर्दी होती म्हणून आज निघालो, तर आज पण भरपूर गर्दी होते म्हणून आम्ही चिंदोली इथून पाचवडला आलो आणि पाचवड्यावरून आम्ही डायरेक्ट साताऱ्याला गेलो. आता साताऱ्यावरून आम्ही मुंबईची गाडी पकडली आणि बघा पाचवडमध्ये आलो आहे परत. आता इथून पुढे आमचं मुंबईला जाण्याचा प्रवास चालू होईल. नाही काय प्रॉब्लेम नाही. हलका हे पण बरोबर आहे ना. बरोबर नाही ना तुम्हाला परत अशा प्रकारे आम्ही फायनली मुंबईला पोहोचलो. आता खूप गरम व्हायला लागले कारण पनवेलपर्यंत जरा बरं वाटत होता. पनवेलपासून पुढे गरम व्हायला लागले त्यामुळे आता मी काय थांबत नाही. आंघोळ करायची ऑटो गेली मला वाटलं हीच गाडी आली आणि शक्य नाही का. फरक आहे की गावाला थंड वाटतं वातावरण, हवा पाणी, आणि इथे हवाच नाहीये जास्त. इथे गरम होते. मुंबईला आलं ना खूप गरम होतं. मुंबईला यावंच वाटत नाही. मागच्या वेळी सासरी पण गेली होती, तिथून पण यायचं मन नव्हतं. आता पण यायचं इथं बघायला नुसती ओरडते बघा. गावाला जाऊन बघा किती काळे होऊन आले. ही पण म्हणजे पप्पा पण, चुजरी पण, मी पण, म्हणजे आम्ही चौघं पण काळं होऊन आलोय. तर काय ना आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. ओके नाही थांबूया ना व्हिडिओ. हो थांबवतो. कारण की आता फ्रेश व्हायचे, आम्हाला तयारी करायची, साफसफाई करायचे, नाश्ता करायचा आहे. हो हिला भूक लागते. ही भूक बाहेर गेली की हिला भूक लागते. तर मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका.